पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 13 जणांना अटक. ज्योती मल्होत्राप्रमाणे युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा समावेश. पाकिस्तानी अधिकारी दानिश होता भारतीय इन्फ्लुएन्सर्सच्या संपर्कात. ज्योती मल्होत्राच्या चौकशीनंतर माहिती उजेडात. ज्योतीच्या फोनमध्ये आढळले पाकिस्तानी नंबर. सव्वीस 11च्या दहशतवादी हल्ल्यामधील मास्टर माइंड हाफिज सईदच्या सुटकेसाठी पाकिस्तानामधील नेते मंडळी एकवटली. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा समोर. अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिरावरती होता पाकिस्तानी हल्ल्याचा कट. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने डाव उधळून लावला. पाकिस्तानने अजून सिंदूरचं विक्राळ रूप पाहिलंच नाही, भारतीय लष्करानं ठणकावलं. युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयी जल्लोष टाळा. अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या तिरंगा यात्रेवरही सवाल. तर कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नसल्याचं शेलारी यांचं प्रत्युत्तर. परराष्ट्र मंत्र्यांवरती राहुल गांधींचा हल्लाबोल. पाकिस्तानला आधीच कळवल्यामुळे किती विमानं गमावली, राहुल गांधींचा सवाल. तर परराष्ट्र मंत्र्यांची कूटनीती नाही, मुखबिरी. काँग्रेसचे नेते पवन खेरांची टीका. ऑपरेशन सिंदूरच्या संसदीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेस 4 हात लांब. खासदार युसुफ पठाण सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती, कारण अद्यापही अस्पष्ट. केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून महाविकास आघाडीमध्ये मतमतांतर. वरडावरती बहिष्कार टाकायला पाहिजे, राऊतांचा निशाणा. तर कुणीही स्थानिक राजकारण करू नये, शरद पवारांचा सल्ला.